इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये पहिली ओडीआय झालेली मित्रांनो, एकदम जबरदस्त मॅच झाली. कसा इंडियाने या मॅच मध्ये विजय मिळवला ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. तर मित्रांनो, इंडिया वर्सेस न्यूझीलंडची पहिली ओडीआय झालेली मित्रांनो, एकदम जबरदस्त मॅच होती, एकदम थ्रिलर मॅच होती. त्यात इंडियाने विजय मिळवलेला आहे मित्रांनो. तर ज्यावेळेस पहिल्यांदा इंडियाने टॉस जिंकला त्यावेळेस त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडला बॅटिंग करायला बोलवलं. एकदम जबरदस्त ओपनिंग पेअर होतं न्यूझीलंडचं. डेव्हन कॉन्वे, हेनरी निकोलस, एकदम जबरदस्त बॅटिंग केली. त्यात मित्रांनो हेनरी निकोलसचा कॅच सोडला मित्रांनो. आय थिंक 4 रनावर होतं मित्रांनो. कुलदीप यादवनी महाग एक कॅच सोडला, त्याच्यामुळे त्यानंतर त्यांनी ऑलमोस्ट 62 रन्स केलेत. एकदम महागत पडला असता मित्रांनो हा कॅच, कारण मॅच एक थ्रिलर पोझिशनवर गेलेली होती. जिंकली हे चांगलं झालं, बट महागात पडला असता मित्रांनो हा कॅच. तर एकदम जबरदस्त पार्टनरशिप झाली मित्रांनो पहिल्या विकेटसाठी. ऑलमोस्ट त्यांनी 117 रन जोडले. त्यानंतर हर्षित राणा एकदम जबरदस्त, एकदम लकी हँड म्हणता येईल किंवा एकदम लकी बॉलर सुद्धा म्हणता येईल मित्रांनो. एकदम बाहेर बॉल टाकला होता. आणि अनलकी बॅट्समन म्हणता येईल हेनरी निकोलसचा जो विकेट होता, जरा बाहेर बॉल टाकला होता, कट लागला, डायरेक्ट एज लागून कीपर आपल्या KL राहुलकडे कॅच गेला. तर तसा हेनरी निकोलस आउट झाला. एकदम जबरदस्त बॉल होता मित्रांनो. डेव्हन कॉन्वेसाठी आत येणारा बॉल होता. एकदम बॉल आला स्टंपला लागला. सो डेव्हन कॉन्वे आणि यांची एक पार्टनरशिप मोडली गेली मित्रांनो, ओपनिंग पार्टनरशिप. त्यानंतर बघितलं असेल तुम्ही तर जास्त कोण काय जास्त करू शकले नाही मित्रांनो. त्यामध्ये डॅरी मिचेल एकदम जबरदस्त बॅटिंग केली मित्रांनो. ऑलमोस्ट 81 रन जोडलेले मित्रांनो. आणि ते पण मला वाटतंय 71 बॉल्समध्ये मित्रांनो. तर 100च्या स्ट्राईक रेटच्या वर त्याची स्ट्राईक रेट होती मित्रांनो. एकदम जबरदस्त बॅटिंग करत होता. तर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ जर बघितला असेल तर 2025चा सगळ्यात चांगला स्क्वॉड ओडीआयसाठी, तर त्यामध्ये मी 4 नंबरला डॅरी मिचेलला ठेवलं होतं. तर त्यांनी ते आज प्रूव्ह करून दाखवलं. एकदम जबरदस्त बॅटिंग केली मित्रांनो. तर असाच स्कोर मित्रांनो त्यांचा 300 पर्यंत गेला मित्रांनो. एका टायमिंगला वाटत होतं की 200-250च्या अराउंडपर्यंत स्कोर जाईल, पण त्यानंतर डॅरी मिचेलच्या बॅटिंगमुळे स्कोर 300 रनापर्यंत गेला. त्यात मायकल ब्रेसवेल रनआउट झाला मित्रांनो. त्यांचा कॅप्टन श्रेयस अय्यरने डायरेक्ट लांबून एक थ्रो केला, डायरेक्ट हिट लागला मित्रांनो नॉन स्ट्रायकर एंडला. आणि तिथं मायकल ब्रेसवेल आउट झाला. नाही तर हा स्कोर कदाचित जास्त सुद्धा होऊ शकत होता मित्रांनो. 320-330 स्कोर असताना मित्रांनो तर मॅच ही एकदम फसली असती मित्रांनो. तर चांगली त्यानंतर म्हणता येईल एकदम चांगली बॅटिंग झाली. माझ्यामध्ये डिसेंट स्कोर होता. तर मित्रांनो इंडियाची बॉलिंग बघितली तर चांगली म्हणता येईल बॉलिंग मित्रांनो, कारण मला वाटत होतं की 300चा स्कोर हा जरा अभाव होता पार स्कोरच्या, कारण 270-280 पर्यंत ही मॅच थांबायला पाहिजे होती, कारण जेवढे विकेट गेले होते मिडल ऑर्डरमध्ये. त्यानंतर डॅरी मिचेलच्या इनिंगमुळे मित्रांनो 300 पर्यंत स्कोर गेला. त्यामध्ये क्रिस क्लार्क मित्रांनो त्यांनी सुद्धा मित्रांनो ऑलमोस्ट 24 रन केलेले आहेत 17 बॉलमध्ये 141च्या स्ट्राईक रेटनी. तर लास्टला येऊन त्यांनी तेवढे रन केलेत. तर ते थोडेफार रन पुढे गेले, त्यामुळे 300 पर्यंत त्यांना जात आलं. बॉलिंगमध्ये बघितलं मित्रांनो मोहम्मद सिराज जबरदस्त बॉलिंग केली मित्रांनो. 8 ओव्हरमध्ये 40 रन दिलेत 5च्या इकॉनॉमीने. 2 विकेट सुद्धा घेतलेले आहेत मित्रांनो. एकदम जबरदस्त बॉलिंग केली मोहम्मद सिराजनी. कमबॅक होता त्याचा. हर्षित राणा मित्रांनो एकदम तो पण छान बॉलिंग केली. त्यांनी 10 ओव्हरमध्ये 65 रन दिलेत मित्रांनो. 2 विकेट घेतलेले आहेत. ऑलमोस्ट 6च्या इकॉनॉमीनी बॉलिंग केलेली मित्रांनो त्याची सुद्धा. तुम्ही बघितलं असेल परत वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा. थोडी स्पिनला मला वाटत होतं की कमी मदत होती या पिचमध्ये, तर जास्त स्पिन काय करू शकले नाही. फक्त कुलदीप यादवला मित्रांनो 1 विकेट भेटला. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल प्रसिद्ध कृष्णा, त्याला सुद्धा मित्रांनो 2 विकेट भेटले. तर एक प्रकारे म्हणता येईल डिसेंट बॉलिंग झाली, पण थोडं जरा लवकर जर इनिंग्स ही संपली असती तर अजून चांगलं काम झालं असतं, कारण जसं त्यांची ओपनिंग पार्टनरशिप झाली त्यानंतर जे ब्रेक थ्रू भेटत गेले, कारण परत पार्टनरशिप जास्त बिल्ड झाली नाही मित्रांनो. त्यानंतर फक्त एक डॅरी मिचेल एका साईडने घेत होता, त्याचा विकेटसुद्धा खूप लास्टला जाऊन भेटला. आणि त्यानंतर क्रिस क्लार्कची इनिंग मित्रांनो, त्यात मायकल ब्रेसवेल लक्षात ठेवा रनआउट झाला, त्याच्यामुळे हा स्कोर कमी होता. नाहीतर 330-340 असते ना तर थोडे अवघड झालं असतं इंडियासाठी. तर दुसऱ्या इनिंगमध्ये ज्यावेळेस मित्रांनो इंडिया बॅटिंग करायला आली, रोहित शर्मा आणि शुभमन गिल ओपनिंग करायला आले मित्रांनो, त्यावेळेस सुरुवातीला बॉल थोडा मित्रांनो स्विंग होत होता. त्यात कायले जेमिसन आणि झॅकरी फॉल्कस एकदम जबरदस्त बॉलिंग करत होते मित्रांनो. एकदम जबरदस्त स्विंग करत होते मित्रांनो. तर रन करणं खूप अवघड होतं मित्रांनो. त्यात रोहित शर्माने एक पॉझिटिव्ह इंटेंट दाखवला मित्रांनो. लवकर आउट झाला, पण फॉर्म त्याच्यापासून लांब असा वाटला नाही मित्रांनो. एकदम जबरदस्त बॅटवर बॉल येत होता त्याच्या. तर त्याने मित्रांनो 26 रन केलेत मित्रांनो. 29 बॉलमध्ये एकदम पॉझिटिव्ह इंटेंटली खेळत होता. तर आउट झाला मित्रांनो अनलकीली, बट जबरदस्त बॅटिंग केली रोहित शर्माने मित्रांनो. त्यात कायले जेमिसन मित्रांनो काय बॉलिंग करत होता. त्यांनी जे विकेट्स घेतलेत ना त्याचे तुम्ही बघा, रोहित शर्माला आउट केले, विराट कोहलीला आउट केले, श्रेयस अय्यरला आउट केले, रवींद्र जडेजाला.
म्हणजे जे एक्सपिरियन्स प्लेअर होते इंडियाच्या स्क्वॉडमध्ये प्लेइंग 11मध्ये आणि सगळे टॉप प्लेअर त्यांनी आउट केले, तर खूप अवघड झालं होतं मित्रांनो. कायले जेमिसन एकदम जबरदस्त फॉर्ममध्ये होता मित्रांनो. त्यानंतर शुभमन गिल मित्रांनो थोडा हळू खेळताना वाटलं मला. त्यांनी सुद्धा 56 रन केले मित्रांनो, 50 केले मित्रांनो, बट थोडं हळू वाटलं मला 71 बॉल्समध्ये, 79च्या स्ट्राईक रेटमध्ये. तर गिल आणि कोहलीमध्ये एक मित्रांनो पार्टनरशिप झाली 118 रनाची. आणि त्यानंतर कोहली आणि श्रेयस अय्यरमध्ये पार्टनरशिप झाली मित्रांनो 77 रनाची. तर अनडाऊटली इथं जबरदस्त बॅटिंग केली मित्रांनो विराट कोहलीने. विराट कोहलीमुळे ही खरं तर मॅच या लेवलपर्यंत घेतली. जर तिथं एखादा विकेट वगैरे गेला असताना यांच्या तिघांमधला एकही तरी मॅच फसत होती मित्रांनो. विराट कोहली एकदम जबरदस्त पार्टनरशिप बिल्ड केला त्यांनी आणि एक जबरदस्त पॉझिटिव्ह इंटेंटनी सुद्धा खेळत होता. त्याचा स्ट्राईक रेट मित्रांनो 100च्या वर होता. तर विराट कोहलीने मित्रांनो 93 रन केलेत मित्रांनो 91 बॉलमध्ये. स्ट्राईक रेट 102चा स्ट्राईक रेट होता, म्हणजे एकदम जबरदस्त पॉझिटिव्ह इंटेंटनी बॅटिंग करताना दिसला मित्रांनो. त्यानंतर श्रेयस अय्यर मित्रांनो कमबॅक मॅच होती तरी सुद्धा एकदम जबरदस्त खेळला. असं वाटलं नाही की लांब होता क्रिकेटपासून. 49 रन केलेत मित्रांनो 47 बॉल्समध्ये. त्यानंतर मित्रांनो रवींद्र जडेजाला पाठवलं. मला वाटत होतं त्या जागी के.एल. राहुलला पाठवायला पाहिजे होतं, कारण जडेजाचा असा पण रोल फिनिशिंगचा आहे. तर मला नव्हतं वाटत की जडेजाला वरी पाठवावं, बट रवींद्र जडेजाला वरी पाठवलं. देन लवकर आउट झाला मित्रांनो. थोडा बॉल मला वाटलं स्लो बॉल आला आणि फक्त टच करायला बघितलं तर कॅच आउट झाला रवींद्र जडेजा. तर कायले जेमिसनला तो सुद्धा विकेट भेटला मित्रांनो. पण त्यानंतर मित्रांनो हर्षित राणा काय एक चांगला ऑलराऊंडर मित्रांनो. जे काम ना शार्दुल ठाकूर करत होता ना, एक लकी हँड होता मध्ये येऊन मिडल ओव्हरमध्ये विकेट काढत होता, तेच आता काम हर्षित राणा करतोय मित्रांनो. बॅटिंग सुद्धा ते छान करतोय, बॉलिंग सुद्धा एकदम जबरदस्त करतोय. तर जबरदस्त त्यांनी बॅटिंग केली मित्रांनो. 29 रन केलेत मित्रांनो 23 बॉलमध्ये 126च्या स्ट्राईक रेटने. तर एकदम मॅच विनिंग त्याचे सुद्धा नॉक होता मित्रांनो, विसरू नका. के.एल. राहुलने सुद्धा नंतर त्याचा एक्सपिरियन्स दाखवला मित्रांनो. हळू खेळला, एंडपर्यंत मॅच घेऊन गेला आणि त्यानंतर मॅच जिंकवली मित्रांनो. त्यांनी सुद्धा 29 रन केलेत मित्रांनो 21 बॉलमध्ये 138च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. नंतर वॉशिंग्टन सुद्धा इंजर्ड असताना सुद्धा बॅटिंग करायला आला, ते एक मोठी गोष्ट होती मित्रांनो. जास्त पळू शकला नाही, पण तिथं साथ द्यायची जास्त गरज होती रन करण्यापेक्षा. जर त्यांनी एकदम छान साथ दिली मित्रांनो. तर तुम्ही बॉलिंग बघितली असेल मित्रांनो, कायले जेमिसन जबरदस्त फॉर्ममध्ये होता. झॅक फॉल्कस मित्रांनो विकेट भेटला नाही मित्रांनो, कारण कॅच सुटले मित्रांनो त्याच्या बॉलिंगवर. तर एकदम जबरदस्त बॉलिंग करत होता तो सुद्धा. 10 ओव्हरमध्ये फक्त त्यांनी 49 रन दिल्यात मित्रांनो 4.9च्या इकॉनॉमीने. तर दोघांनी सुद्धा जबरदस्त बॉलिंग केली मित्रांनो. त्यानंतर तुम्ही बघित असेल बॉलिंग जास्त कोणी चांगली केली नाही. मला वाटलं थोडं मायकल ब्रेसवेलच्या कॅप्टनशिपमध्ये बी थोडंसं मला वाटलं कमीपणा होता, कारण तुम्ही या पिचवर मित्रांनो स्पिन बॉलिंगला जास्त मदत नव्हती. तर तुम्ही डेफिनेटली तिथं डॅरी मिचेलला थोडं जास्त ओव्हर करायला पाहिजे होतं मित्रांनो. एकच ओव्हर त्याला दिली, 7 रन दिल्यात त्यांनी. तर त्याला मला वाटत होतं की अजून 2-4 ओव्हर बॉलिंग करायला पाहिजे होती. आदित्य अशोककडून 6 ओव्हरमध्ये मित्रांनो स्पिनर बॉलर 55 रन दिलेत मित्रांनो आणि 1 विकेट घेतलाय. तर त्याची इकॉनॉमी मित्रांनो 9च्या वर आहे मित्रांनो. तर तिथंच मॅच जरा हे झाली मित्रांनो. त्यानंतर तुम्ही बघितलं मायकल ब्रेसवेलची सुद्धा इकॉनॉमी 7च्या वर आहे. ग्लेन फिलिप्सने सुद्धा बॉलिंग केली, त्याची सुद्धा इकॉनॉमी 7च्या वर आहे. तर जे स्पिन बॉलिंग जास्त करण्यात आली ना यांच्याकडून, तिथंच मॅच थोडी हे झाली मित्रांनो. डॅरी मिचेलला डेफिनेटली तुम्ही जास्त ओव्हर द्यायला पाहिजे होत्या. तर अशा प्रकारे मित्रांनो इंडियाने ही मॅच जिंकलेली, एकदम जबरदस्त मॅच जिंकलेली. थोडं वाईट वाटतं मित्रांनो झॅक फॉल्कसला, एकदम जबरदस्त बॉलिंग करून सुद्धा कॅच सुटले त्याच्या बॉलिंगवर. एक डॅरी मिचेलनी सोडला, एक अशोक आदित्यनी सोडला. सो तिथं त्याला जास्त विकेट भेटले नाही, पण त्यांनी सुद्धा एकदम जबरदस्त बॉलिंग केली मित्रांनो. मॅन ऑफ द मॅच विराट कोहलीला भेटले. एकदम अनडाऊटली एकदम जबरदस्त प्लेअर आहे आणि एकदम जबरदस्त काम करतोय. थोडं मिस करतो मी आत्ताच्या T20 वर्ल्ड कप आहे त्याच्या स्क्वॉडमध्ये विराट कोहलीला, बट आता रिटायरमेंट गेली तर काय करू शकत नाही. तर जे स्क्वॉड आहे ते डेफिनेटली चांगला करेल. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच पुढच्या व्हिडिओसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका. तर आपण भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय मित्रांनो.